नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2025चे जे विद्यार्थी आहेत, जे 25मध्ये बोर्ड परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षा जी असणार आहे तुमची, तिच्यासाठी गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सराव परीक्षेसाठी, त्यासोबतच तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, तिच्यासाठी देखील अगदी महत्त्वाची आहे. सोबतच तुमची 2025मध्ये जी बोर्ड परीक्षा होणार आहे, तिच्यासाठी देखील ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही याचा परिपूर्ण सराव करा. चला व्हिडिओला सुरू करूया. इयत्ता 10वी सराव प्रश्नपत्रिका विषय आहे गणित भाग 1, गुण दिला आहे त्यासाठी 40 वेळ आहे 2 तास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटेल, आधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत. जर त्या व्हिडिओज तुम्ही बघितलेले नसतील किंवा ते पेपर्स तुम्हाला मिळालेले नसतील, तर खाली आपला नंबर दिसतो WhatsAppचा 820880 19 त्यावरती WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिकांची लिंक टाकण्यात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच, तुम्ही फक्त कॉल करू नका, मेसेज करा. कारण तुमचा कॉल रिसीव्ह केला जात नाही आणि तुम्ही कमेंट्स करत असता. त्यामुळे काय करा, WhatsAppला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. आता बघा प्रश्न एक ज्यामध्ये आहे, तुम्हाला अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. म्हणजे काय करायचं, MCQचे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेळ खूप छोटासा दिला आहे, 7 ते 8 मिनिटामध्ये आपल्याला व्हिडिओ संपवायचे आहे. त्यामुळे काय करा, स्क्रीनशॉट घेत चला. शक्य तेवढं व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. ओके, तर बघा पहिला दिला आहे तुम्हाला, या निश्चयकाची किंमत काढा. तुम्हाला निश्चय दिला आहे, तर त्याची किंमत काढायची आहे. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे अजून एक प्रश्न दिला आहे, एक वर्गीय समीकरण दिलं आहे आणि त्यापैकी खालील कोणते विधान सत्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. एक वर्गीय समीकरण दिलं आहे आणि या वर्ग समीकरणासाठी कोणते विधान सत्य आहे ते तुम्हाला लिहायचे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, श्रेणी दिली आहे तुम्हाला. श्रेणी -10 -6 -2 2 टिंब 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 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, स्क्रीनशॉट घेत चला. आपल्याला व्हिडिओ अगदी कमी वेळामध्ये संपवायची आहे, कारण तुम्हाला या अभ्यासाला वेळ मिळायला हवा. ही फक्त प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत आणतोय म्हणजे तुमचा सराव हवा. चौथ्या विद्यार्थी मित्रांनो, जर n ऑफ a बरोबर 2 तर p ऑफ a बरोबर 5 तर n ऑफ s बरोबर किती, तर 4 पर्याय योग्य पर्याय निवडा. त्यानंतर आहे खालील उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवायचे आहेत. जर 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22 तर a ची किंमत काढा. a ची किंमत काढायची आहे. त्यानंतर खालील वर्गीय समीकरण x² + bx + c बरोबर 0 या रूपात लिहून ABCच्या किमती काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 3m² बरोबर 2m² वजा 9. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जर a बरोबर 9 d बरोबर -5 तर t 27 काढा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, ज्यामध्ये एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकला तर यस लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होतं तुमचं सेक्शन 1 म्हणजेच प्रश्न पहिला, ज्यामधील प्रश्न बघितले. पण तुम्ही जर 2025मध्ये बोर्ड परीक्षा देणार असाल, तर बोर्ड परीक्षेसाठी आम्ही जवळपास 3-3, 4-4 तासाच्या इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन्स वगैरे व्हिडिओज तुमच्यासाठी आणत असतो. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे. तुमचं मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, सर्व विषयाचे इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण टाकणार आहोत. मॅथ्ससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स ट्रिक्स जे असतात ते आम्ही WhatsAppला ठेवत असतो, WhatsAppला पाठवत असतो. काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, कोणते असतात, तर त्यामुळे तुम्ही काय करा, WhatsAppचा नंबर आमचा सेव्ह करा, त्यावरती मेसेज करा. म्हणजे आम्ही जेव्हाही इम्पॉर्टंट क्वेश्चनचं व्हिडिओ ठेवू स्टेटसला, त्यावेळेला तुम्हाला तो दिसायला हवा. जेव्हा प्रश्न 2 मध्ये कोणतेही 2 कृती करून लिहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, यावरती देखील या कृती तुम्हाला दंडवत ॲक्टिव्हिटी म्हणता आला. सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला IMP ॲक्टिव्हिटीज आम्ही तुम्हाला देणार आहोत. बघा 4 गुण दिले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला 1 ते 25 या अंक लिहिलेली तिकिटे आहेत, त्यातून कोणते एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर यस आणि NS लिहा. यस आणि NS लिहायचं आहे. त्यानंतर खालील सारणी पूर्ण करा. सारणी पूर्ण करायची आहे. वर्ग समीकरण, सामान्य रूप वगैरे याचे स्क्रीनशॉट घ्या. ॲक्टिव्हिटीचे आणि ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करा. 3 ॲक्टिव्हिटीज आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्हाला म्हणजे प्रत्येकी कृती तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर बीमध्ये म्हटलेलं आहे, खालील कोणती 4 उपप्रश्न सोडवा. कोणती 4 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये पहिला आहे अवयव पद्धतीने सोडवा. 7m² बरोबर 21m अवयव पद्धतीने सोडवायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर -4 - 2 16m बरोबर 20 तर mची किंमत काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिले n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. त्यानंतर चौथा आहे मॅथमॅटिक्सच्या शब्दातील अक्षरे एका कार्डवर एक अक्षर असे लिहून टेबलवर उलटी ठेवली. या कार्डमधील एका कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढल्यास त्यावर m हे अक्षर मिळण्याची संभाव्यता काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा आहे x² वजा 3x वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी b² वजा 4ac ची किंमत काढा. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्न 3 ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. ज्यामध्ये एक अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक 3 आहे तर यस 27 काढा. बघा ही तुम्हाला 3 गुणांसाठी यस 3 गुणांसाठी तुम्हाला कृती आहे सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या दोन्हीपैकी तुम्ही कोणती एक करू शकता. ओके, तर आहे तुम्हाला सूत्रपद्धतीचा वापर करून खालील वर्गीय समीकरण सोडवायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आकृती ही जी काही कृती आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बीमध्ये म्हटलं आहे खालीलपैकी कोणतीही 2 उपप्रश्न सोडवा. कोणतीही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे क्रॅमर्स पद्धतीने सोडवा. क्रॅमर्स रूलने तुम्हाला सोडवायचं आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला 6x वजा 4y बरोबर वजा 12 8x वजा 3y बरोबर वजा 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा 460 या संख्येस एका नैसर्गिक संख्येने भागले असता भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने मोठा येतो आणि बाकी 1 येते, तर भागाकार आणि भाजक काढा. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती नैसर्गिक संख्या आहेत
त्यानंतर विद्यार्थ्यांचा चौथा प्रश्न आहे तुम्हाला, 2 फासे एकाच वेळी टाकले असता वरच्या पृष्ठावरील अंकाची बेरीज 33 येण्याची संभाव्यता काढा. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला, एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे तर 29वे पद 19व्या पदाच्या दुप्पट असते हे दाखवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला 3x वर्ग वजा 2x अधिक p बरोबर 0, 6x वर्ग वजा 17x अधिक 12 बरोबर 0 या समीकरणांचे एक मूळ सामायिक असेल तर p ची किंमत काढा. त्यानंतर तिसरा आहे, एकाच आलेख कागदावर 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 या समीकरणांचे आलेख काढा. या आलेखांमुळे x अक्षावर तयार झालेले त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. त्यानंतर प्रश्न 5, खालीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. ज्यामध्ये पहिला आहे, अंकगणिती श्रेणी 7, 13, 19, 25 टिंबसाठी तर AD काढा. त्यानंतर T7 काढा, T8 काढा, T7 अधिक T8 काढा. अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचं. आणि त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला, आकृतीमध्ये ABCDच्या खेड्यांची स्थाने दर्शवली आहे. रोहित हा A पासून B कडे जाणार आहे. तो प्रथम A पासून पूर्वे C कडे आणि C पासून त्वरेस B कडे जातो. A आणि C मधील अंतर हे A आणि B पेक्षा 9 किमीने अधिक आहे. A आणि B मधील अंतर हे B आणि C मधील अंतराच्या दुप्पट आहे. रोहितने A पासून B कडे सरळ जायचे ठरवले तर A व B मधील अंतर काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची होती. तुम्हाला तुमची जी काही पूर्वपरीक्षा आहे किंवा सराव परीक्षा जिला तुम्ही म्हणता तिच्यासाठी अगदी महत्त्वाची होती. हिचा अधिक सराव करा. PDF हवं असल्यास तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली WhatsApp नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करा WhatsAppला. तुम्हाला हवी ती योग्य ती मदत केली जाईल. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुम्हाला सांगितलं आहे सबस्क्राईब करून ठेवा, कारण इम्पॉर्टंट व्हिडिओ 4-4 तासाचे 2-2 तासाचे लेक्चर्स आम्ही अपलोड करत असतो 1 डे बिफोर युअर एक्झामिनेशन, बोर्ड एक्झामिनेशन. त्यामध्ये A to Z IMP टिप्स ट्रिक्स सर्व काही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं असतं. ओके, तर त्यामुळे काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा. WhatsAppचा नंबर सेव्ह करा, जिथे आम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे आमच्या स्टेटसला ठेवत असतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना ही जी काही तुमची पूर्वपरीक्षा असेल किंवा सराव परीक्षा असेल, सराव परीक्षा 1 म्हणा, 2 म्हणा किंवा पूर्वपरीक्षा म्हणा, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.